सत्य असेल तेच दिसेल। घरगुती एलपीजी गॅसच्या टंचाईमुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्यानं प्रशासनानं पर्याय म्हणून रेशन दुकानांमार्फत केरोसिन वितरण सुरू केलंय। सोलापूर जिल्ह्यासाठी शासनाकडून एकूण 5,44,000 लिटर केरोसिन मंजूर करण्यात आलं असून त्यातील 1,32,000 लिटर ग्रामीण भागासाठी तर 12,000 लिटर शहरासाठी मंजूर करण्यात आलं आहे। प्रत्येक रेशन कार्ड धारकाला 3 लिटर प्रमाणे केरोसिन दिलं जाणार आहे। जवळपास 3 लाख कुटुंबांना याचा लाभ मिळणार असल्याचे प्रशासनानं स्पष्ट केले आहे। मात्र गेल्या काही वर्षात एलपीजीचा वापर वाढल्यानं ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांनी स्टोव्ह वापरणं बंद केलंय। त्यामुळे पात्र लाभार्थ्यांपैकी केवळ 10% कुटुंबाकडेच सध्या स्टोव्ह उपलब्ध असल्याचं चित्र आहे। त्यामुळे रॉकेल उपलब्ध झालं तरी त्याचा वापर कसा करायचा असा प्रश्न अनेक कुटुंबांसमोर उभा राहिलाय। दरम्यान इतर 7 तालुक्यातील रेशन दुकानदारांकडेही लवकरच रॉकेलचा कोठा पाठवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। एलपीजी गॅसच्या वाढत्या वापरामुळे मागील 10 वर्षात रॉकेलचा वापर जवळपास बंद झाला होता। मात्र सध्याच्या गॅस टंचाईमुळे शासनानं पुन्हा केरोसिन वितरणाचा पर्याय सुरू केला असून दशकानंतर हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे। गेल्या 10 वर्षात केरोसिनच्या दरात मोठी वाढ झाली आहे। सध्या रॉकेल सुमारे 62 रुपये प्रति लिटर दरानं उपलब्ध होणार असून वाहतूक खर्चानुसार दरात किरकोळ बदल होऊ शकतो। एलपीजी सहज उपलब्ध होत असल्यानं अनेकांनी घरातील स्टोव्ह अडगळीत टाकले किंवा भंगारात विकले होते। आता गॅस टंचाईमुळे पुन्हा स्टोव्हची मागणी वाढली असून ग्रामीण भागात अनेक महिलांनी चुली पेटवण्यास सुरुवात केली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.